गच्चीवरील बागेत आले मी। आता माझ्या बागेमध्ये तुम्ही पाहू शकता इतक्या तुरीला शेंगा लागलेल्या आहेत ना की विचारूच नका। इतक्या भरपूर शेंगा लागलेल्या आहे, झाड गच्च भरलेलं आहे शेंगांचं। ते मी पुढे व्यवस्थित दाखवणारच आहे। आणि शेंगांबरोबरच इतर भाज्या आणि फुलं सुद्धा भरपूर लागलेली आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा, हे ना कुंद्याचं झाड आहे। मोठ्या पानं म्हणजे मोठी पानं आहेत या कुंद्याची आणि फुलं सुद्धा मोठी असतात याची। तर हे पूर्ण गच्च भरलंय। इथं शेवग्याचं माझं झाड आहे आणि इथे सुद्धा लहान पानांचा कुंदा आहे, म्हणजे एकदम छोटं फुल आहे। तर याला सुद्धा भरपूर फुलं लागलेली आहे। जवळून दाखवते। अशीच वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे। इथे पांढरं जास्वंद सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आलेलं आहे। आणि इथे भेंडी सुद्धा छान उगवलेली आहे। तर बऱ्याच वेळा मी भेंडी तोडलेली आहे, आज पण तोडणार आहे। तर आज किती भेंडी निघते आणि आज इतक्या भाज्या निघणार आहे ना, जवळजवळ परातभर भाज्या निघतील, इतक्या भाज्या आज मी तोडणार आहे। तर तुरीच्या झाडाला तुम्ही पाहू शकता किती छान तूर आलेली आहे। आणि इथे मी बकेटमध्ये लावलेलं आहे तुरीचं झाड, म्हणजे 1-2 बी खोवले होते तर त्याचं छान झाड उगवलेलं आहे। इथे जास्वंद आहे। सर्व मी पहिले दाखवते तुम्हाला। इथे हे पहा, इथं पांढरी फुलं सुद्धा किती छान आलेली आहे। तर भरपूर प्रकारची फुलं आहेत आणि ती पण तोडणार आहे आपण। पण सुरुवात आधी आहे ना आपण तुरीच्या शेंगांपासून करू। तर इथे मोठ्या बकेटमध्ये ना, मोठ्या बकेट म्हणजे बॅरल टाईप आहे, त्याच्यामध्ये मी ना तुरीचे बी लावले होते 1-2, तर त्याची छान रोपं तयार झाली आणि त्याला बघा तुम्ही किती शेंगा लागल्यात। तर आहे ना आज आपण त्या सर्व तोडून घेऊया। पूर्ण अशा मस्त टपोऱ्या शेंगा आहेत। विकत जेव्हा आपण तुरीच्या शेंगा आणतो मीठ टाकून उकडून खाण्यासाठी, तर त्या शेंगा आहे ना व्यवस्थित अशा भरीव नसतात। पण या शेंगा तुम्ही पाहू शकता किती भरलेले आहेत, दाणे असे गच्च भरलेले आहेत, अजिबात कोवळ्या नाहीये, छान भरलेले आहेत। आणि ना या शेंगा अजिबात किडीच्या नाही, तुम्ही पाहू शकता, जवळून तुम्हाला दाखवते। तर सर्व शेंगा आहे ना आज मी तोडून घेणार आहे। तर बऱ्याच शेंगा निघणार आहे। तर पाहूया आता आपण किती निघताय ते शेंगा। तर एका हाताने मोबाईल पकडलाय, शूट करते आणि एका हाताने तोडतीये। या ओल्या तुरीच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी पण खूप छान होते। आणि या शेंगा आहे ना मीठ टाकून जर कुकरला उकडल्या ना तर खूप भारी लागतात, खूप छान होतात। जसे आपण भुईमुगाच्या शेंगा आहे ना ओल्या शेंगा मीठ टाकून उकडतो ना, तशाच या शेंगा सुद्धा उकडून खाल्ल्या ना भारी लागतात। आमच्या लहानपणी आमच्या शेतामध्ये आहे ना कायम तूर लावायची आमचे आई वडील, तर आहे ना भरपूर शेंगा निघायच्या। आम्ही ना रोज उकडून खायचो या मीठ टाकून शेंगा। आता आणि लहानपणी हे जे शेतातून आणून उकडून खायची जी मजा होती ना ती आता नाही, कारण आता विकत जरी घेतल्या ना शेंगा तरी त्या तशा लागत नाही आणि त्या आहे ना पोकळ असतात अशा व्यवस्थित ना, आणि कीड तर इतकी असते ना त्याच्यामुळे ना हे जे घरी बनवलेलं घरी पिकलेलं असतं ना ते एक नंबर लागतं। तर आता मी आहे ना बऱ्याच दिवसांनी मी तुरीचं म्हणजे इथून मागे मी तुरीची झाडं नव्हती लावली, पण मी यावेळेस तूर लावली ना, तर आहे ना मी आता ठरवले नेहमीच लावायचं गार्डनमध्ये। याच्या बिया राखायच्या ठेवायच्या आणि त्याचेच आहे ना रोपं तयार करायची, म्हणजे कायम आपल्याला आहे ना छान घरगुती छान अशा दाणेदार आहे ना शेंगा खायला मिळतील। तर आता मी जेवढ्या शेंगा आहेत ना त्या सर्व तोडून घेत आहे। भरपूर शेंगा लागलेल्या आहे। तर या फांदीला सुद्धा आहे शेंगा आणि अजून वरती पण आहे, तुम्ही पाहू शकता किती शेंगा आहेत। मला आहे ना माझ्या मैत्रिणीने गावावरून शेंगा आणल्या होत्या त्यांच्या गावाकडल्या, तेव्हा त्या दिल्या होत्या। तर त्यामध्ये ना 1-2 सुकलेल्या शेंगा होत्या म्हणजे वाळलेल्या। तर त्या वाळलेल्या शेंगामधलेच बी मी ना कुंडीमध्ये टाकले आणि त्याचं हे रोप तयार झालं होतं, झाड तयार झाले। आणि त्याच्याच आता तुम्ही पाहू शकता किती शेंगा निघालेले आहेत आणि एकदम छान आहेत, चवीला सुद्धा भरीव शेंगा आहेत। तर उरलेल्या सर्व आता तोडून घेते। तर या शेंगा तोडताना आहे ना मला माझं बालपण आठवलं। आम्ही लहानपणी ना शेतात जायचो आणि शेतातच शेंगा तोडून कच्च्या सुद्धा खायला खूप छान लागतात, या अशा हिरव्या, त्याचे दाणे काढून खूप छान लागतात। तर आम्ही लहानपणी खूप खायचो। आता मोठं झाल्यावर उलट मिळत नाही आणि विकत आणलं तरी ते आवडत नाही, घरचं ते घरचंच असतं। तर तुम्ही पाहू शकता एवढ्या शेंगा मी तोडलेल्या आहेत। भरपूर शेंगा निघालेल्या आहेत तुरीच्या आणि एक सुद्धा शेंग किडकी नाही आणि मी कुठलंही औषध फवारलेलं नाही या शेंगांवर। किंवा मी ज्या काही भाज्या लावते ना गार्डनमध्ये माझ्या गच्चीवरील बागेत त्या सर्व भाज्या ऑर्गॅनिक आहे, कुठलंही औषध फवारत नाही। मी फक्त शेणखत घालते झाडांना किंवा मग आहे ना शेण आहे ना म्हणजे वाळलेलं शेण असतं ना ते पाण्यामध्ये भिजत घालते महिनाभर आणि मग ते पाणी आहे ना त्याच्यामध्ये अजून म्हणजे दुप्पट पाणी टाकून आहे ना ते सगळं मिक्स करून ते पाणी मी झाडांना घालत असते। वेगळं काही असं औषध फवारत नाही, सर्व ऑर्गॅनिकच आहे। त्यामुळे या भाज्या थोड्या जरी निघल्या ना तरी त्याच्यात एक वेगळीच मजा आहे। तर आता भेंडीच्या सुद्धा मी भेंड्या तोडून घेतलेल्या आहेत। तर जेवढ्या काही भेंडी लागलेल्या आहेत ना त्या सर्व तोडून घेतलेल्या आहेत, काही लहान काही मोठ्या, पण सर्व कोवळ्याच आहेत। तर आता एवढ्या भेंड्या मी तोडलेल्या आहेत, ग्रो बॅगमध्ये लावलेल्या आहेत।
तर इथे आपण आता तूर आणि भेंडी तोडलेली आहे। इथे ना बकेटमध्ये सुद्धा भेंडीचं एक रोप आहे, तर त्याची पण भेंडी तोडून घेते। आता ज्या कोवळ्या होत्या ना त्या तोडल्या, पण आता इथे तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा आहे एक भेंडी, तर ती निबर झालेली आहे। आता मी ती तोडणार नाही, ती बीसाठी ठेवणार आहे। म्हणजे ती वाळली ना की मग त्याच्यातल्या बिया काढायच्या आणि पुन्हा नवीन भेंडी उगवण्यासाठी त्या बिया वापरायच्या। आता इथे एक टोमॅटो पण पिकलेला आहे, एक टोमॅटो इथे सुद्धा पिकायला लागले, ते तोडून घेते। तर 2 टोमॅटो मिळालेले आहे। आता आपल्या तुरीच्या शेंगा, भेंडी आणि टोमॅटो तोडून झाले। इथे मिरची आहे, मिरचीला पण छान मिरच्या लागलेल्या आहेत। आता या मिरच्या सुद्धा तोडून घेऊ। ही मिरची खूप तिखट नाहीये, पण छान आल्यात मिरच्या। तर एवढ्या मिरच्या मिळालेल्या आहेत आपल्याला। इथे ना बकेटमध्ये पालक सुद्धा आहे, तर बऱ्याच वेळा तोडलेला आहे पालक। मी दरवेळेस ना काय करते, पानं खोडून घेते, म्हणजे पुन्हा त्या आहे ना त्याची जी मुळं राहतात, देठ राहतं ना, तिथून नवीन पानं उगवतात पुन्हा पुन्हा, आणि आपल्याला बऱ्याच वेळा पालक मिळतो। तर आतापर्यंत 3 ते 4 वेळा मी तोडून घेतलेला आहे या बकेटमधला पालक, तरी सुद्धा आता पुन्हा एवढा उगवलेला आहे। आता ही सर्व पानं मी तोडून घेतलेली आहे पालक भजीसाठी। आता भाजी करायची म्हणल्यावर जास्त पालक लागतो, तर आता आपल्याला एवढा पालक मिळालेला नाही, पण पालक भजी छान होती ताज्या पानांची, आणि तेवढी पुरेशी होतील पानं। तर तूर, भेंडी, टोमॅटो, मिरची आणि पालक तोडून झालाय। आता ह्या शेंगा तोडून घेऊया। तर आहे ना आमचे शेजारचे आहेत ना काकू, तर त्यांनी मला गावाकडनं आहे ना याच्या वाळलेल्या बिया दिल्या होत्या। त्या म्हणल्या की आमच्या शेतातल्या आहे, तुम्ही लावा तुमच्या कुंड्यांमध्ये। तर मी लावलं। याला काय म्हणतात, घेवडा म्हणतात की पांढरा राजमा, मला माहीत नाही, कारण यातले बी आहे ना पांढरे आहेत। पांढरा घेवडा म्हणतात की राजमा म्हणतात, राजमासारखेच याचे बी आहे, म्हणून मी याला राजमा म्हणते, पण बहुतेक याला पांढरा घेवडा म्हणतात। कारण याचे बी जरी आहे ना सुकले, वाळले ना, तरी सुद्धा याचे बी पांढरेच असतात। तर एवढ्या शेंगा मी तोडलेल्या आहेत। आता आपण आहे ना पुढे काय मिळतंय ते पाहूया। इथे ना पुदिना आहे, या आहे ना चौकोनी ट्रेमध्ये पुदिना आहे, आणि इथे ना कोथिंबीर, मी धने टाकले होते त्याची छान कोथिंबीर आलेली आहे। आता फुलं सुद्धा यायला लागलेली आहे याला, तर फुलं आलेली किंवा त्याला छोटे छोटे धने लागले ना, खूप छान लागते ती कोथिंबीर। तर आता मी तोडून घेते। ही जी कोथिंबीर आहे या बकेटमध्ये, या बकेटमध्ये ना पपईचं झाड आहे, त्याच्याकडेनेच मी थोडेसे धने टाकले होते, आणि इथे मिरचीचं सुद्धा रोप आहे। तर कोथिंबीर सुद्धा आहे ना अशी खुडून घ्यायची, म्हणजे ना पुन्हा एकदा आहे ना येते त्याला कोथिंबीर। मेथी, कोथिंबीर, पालक खुडून वापरायचा, म्हणजे पुन्हा पुन्हा येते त्याच रोपाला, पुन्हा पानं फुटतात। तर एवढी छान अशी फुलं आलेली, धने आलेली कोथिंबीर तोडून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता एवढा भाज्या मिळालेल्या आहेत। आता पुदिना सुद्धा भरपूर आलेला आहे। ज्यावेळेस मला लागत असतो ना बिर्याणीसाठी किंवा पाणीपुरीसाठी किंवा पुदिना चटणीसाठी मी लागल तेव्हा आहे ना ताजाच तोडून नेत असते। तर आज पण तोडून घेणार आहे। जेवढा लागतोय तेवढाच तोडायचा, आणि जेवढा आपण खुडून पुदिना तेवढा पुन्हा पालवी फुटती पुदिन्याला, त्याच्यामुळे ना खोडत राहायचं, तसंच ठेवायचं नाही, नाहीतर ते काही दिवसांनी जळून जातो, करपून जातो, तो असा काळपट होतो। म्हणून आहे ना वरचेवर खुडत राहायचा पुदिना, म्हणजे नवीन नवीन आहे ना पानं फुटतात आणि पालवी येते, त्याला छान रोपं तयार होतात। तर हे पहा, छान ताजा हिरवागार असा पुदिना पण तोडलेला आहे। याआधीही मी गार्डनचे व्हिडिओ शेअर केले आणि छान प्रतिसाद मिळाला लोकांना, तुम्हा लोकांना सर्वांना खूप आवडले व्हिडिओ, तर त्यामुळे माझे बरेच व्हिडिओ व्हायरलसुद्धा झालेले आहेत। तर मी आता नेहमीच वरचेवर आहे ना रेसिपीसोबतच गार्डनचे व्हिडिओसुद्धा टाकत असते, कारण मला त्या व्हिडिओंवर कमेंटसुद्धा आल्या होत्या की तुम्ही असे व्हिडिओ टाकत जा, मला फार आवडतात असे व्हिडिओ पाहायला, म्हणून मी गार्डनचे व्हिडिओसुद्धा टाकत असते। माझ्या या चॅनलवर तुम्हाला गार्डनचे व्हिडिओ, परत रेसिपीचे व्हिडिओ, किंवा कुठं गेले बाहेर गावी किंवा आहे ना गावाकडले व्लॉग पाहायला मिळतील, किंवा रांगोळी, मेहंदी, केक्स वगैरे, हे असं सगळं तुम्हाला आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे ना व्लॉग्स पाहायला मिळतील। मला ज्या ज्या कला येत आहे, मला ज्याची आवड आहे ना त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ टाकत असते। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आहे ना माझे नवीन व्हिडिओ मिळत राहतील। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस केलं ना आणि ऑल नोटिफिकेशन ऑन केलं ना की मग माझे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील, आणि नोटिफिकेशन मिळाल्यावर तुम्हाला लगेचच माझे व्हिडिओ दिसतील।
तर हे पहा, एवढ्या आपण भाज्या तोडलेल्या आहेत. आता पुदिना पण मी भरपूर तोडून घेतलेला आहे. तर परातभर मी तुम्हाला बोलले होते की परातभर भाज्या निघतील, तर एवढ्या निघालेल्या आहेत, आपल्याला भाज्या मिळालेल्या आहेत आणि सर्व ऑर्गॅनिक आहे. अजिबात याच्यावर कुठलंही औषध फवारलेलं नाही. तर इथे कढीपत्तासुद्धा तुम्ही पाहू शकता, छान हिरवागार आहे. आता मी याची ना पानं तोडून घेत आहे 2-3. या कढीपत्त्याचं काय झालं आहे, एकसारखा असा वर काडीसारखा वाढत गेला आणि वरतीच आहे. आता मला वाटतं याला एकदा छाटावं, म्हणजे ना साईडने सुद्धा याला फांद्या फुटतील. तर छान कढीपत्ता तोडून घेतलेला आहे एवढा. तर इथे वालीचा सुद्धा कढीपत्त्याच्या शेजारीच आहे ना मोगऱ्याचा वेल होता, त्याच्यावरच वालीचा वेल गेलेला आहे. वाल घेवडा असतो ना तो. तर आता त्याला सुद्धा भरपूर शेंगा लागलेल्या आहे, फुलं सुद्धा आलेली आहे नवीन. तर आता ये ना जेवढ्या शेंगा तयार आहे त्या काढून घेते. मागे मी व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा तर परातभर वालीच्या शेंगा निघल्या होत्या, जे बऱ्याच शेंगा निघल्या होत्या. त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. मला आहे ना गार्डनची खूप आवड आहे, झाडांची. आणि कोरोना काळापासूनच मी हा छंद जास्त जोपासलेला आहे. त्यावेळेस माझ्याकडे फक्त फुलझाडं असायची, पण कोरोना काळात आहे ना बाहेरच्या भाज्या घ्यायचे म्हणले की भीती वाटायची. कोरोनामुळं सर्व भाज्या साफ करा आणि त्यामुळे काय व्हायचं, खूप काळजी घ्यायला लागायची. मग तेव्हापासूनच मी काय केलं, गार्डनमध्ये भाजीपाल्याची सुद्धा रोपं लावायला लागले, बिया लावायला लागले. गावावरून आणायचे मी आणि लावायचे. मग तेव्हापासून मी माझं गार्डन अजून वाढवलं. भाजीपाला फुलझाडांसोबतच भाजीपालासुद्धा मी करायला लागले. आता याच्यातून एवढं काही मिळत नाही आहे, भाज्या खूप मिळत नाही, पण ज्या मिळतात ना त्या ऑर्गॅनिक मिळतात. आणि मला ते थोडं जरी मिळालं तरी त्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझ्या व्हिडिओंमार्फत. तर तुम्हाला असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर हे पहा, वालीचा इथे एक वेल आहे, त्याच्यातसुद्धा मी शेंगा तोडून घेतलेल्या आहेत. आणि इथेच आवळ्याचं सुद्धा झाड आहे. आता एवढ्या शेंगा आपल्याला वालीच्या सुद्धा मिळालेल्या आहेत. तर सर्व आता बऱ्यापैकी भाज्या मी तोडून घेतलेल्या आहेत. इथं माझं कुंडीतलं म्हणजे बकेटमधलं लिंबाचं झाड आहे. आता याची लिंबसुद्धा बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. आता काकडीचा वेल आहे ना तो असा जळालेला आहे. आता त्यांनी बऱ्याच वेळा काकड्या दिलेल्या आहेत आपल्याला. आता तो काढून टाकणार आहे मी. इथे कुंद्याची पण फुलं आहे. तर आता ही कुंद्याची फुलं आहे ना मी तोडणार आहे. या झाडाचा प्रॉब्लेम काय आहे, पूर्ण फुल उमलत नाही, अशी अर्धवटच उमलतात. आणि गजऱ्यासाठी ना अशी अर्धवट फुलंच छान दिसतात उमललेली. त्यामुळे मी नेहमी ना अशा अर्धवटच फुलं तोडते, कारण जर नाही तोडली ना तर ती गळून पडतात खाली. अर्धवटच अशी उमलतात आणि तशीच गळून पडतात, वायाला जातात. त्यामुळे मी काय करते, अशी अर्धवट उमललेली कळ्या असलेलीच फुलं तोडून घेते सगळे, म्हणजे खाली पडून वायाला जाऊ नये म्हणून. आणि छान गजरा बनवते याचा. तर आज भरपूर फुलं मिळणार आहे, गजऱ्याची फुलं आहेत ही. तर पूर्ण झाड गच्च भरलेलं आहे फुलांनी. आता भाजीपाला तर तोडून झालेला आहे आपला. आता फुलं किती निघत आहेत आणि कोणत्या प्रकारची फुलं आहेत ते पण पाहूया. तर कुंद्याची सर्व मी फुलं तोडून घेत आहे. मला आहे ना लहानपणापासूनच फुलांचं फार वेड आहे. माझ्या आईच्या इथे सुद्धा मी ना बरीच फुलझाडं लावलेली आहे. तर हातात बसत नाही एवढी फुलं निघता येते, तुम्ही पाहू शकता. एका हाताने मी मोबाईल पकडला आहे, कॅमेरामध्ये शूट करत आहे आणि दुसऱ्या हाताने ना फुलं तोडत आहे. त्यामुळे थोडासा व्हिडिओ आहे ना कधी कधी एका साईडला जातो, तोडताना लक्षातच येत नाही. आणि माझ्या गार्डनमध्ये ना तुळशीची रोपंसुद्धा इतकी उगवलेली आहे ना की विचारूच नका. आहे ना एक जरी तुळशीचं रोप लावलं ना त्याच्या मंजुळा आहे ना हवेने इतर कुंड्यांमध्ये पसरतात आणि इतकी रोपं तयार होतात. जर कोणाला लागत असेल ना तुळस तर मी नेहमी देते अशीच, कारण काय करायचं एवढी रोपं. पण मी उपटून टाकत नाही, कोणाला लागत असेल तरच देते. नाहीतर जोपर्यंत ती तुळस कुंडीमध्ये सुकून जात नाही तोपर्यंत मी कुंड्यांमध्ये ठेवते. तुळस अजिबात फेकून देत नाही. ज्यावेळेस ती सुकून जाते त्यावेळेसच काढून टाकते. तर हे पहा, इतकी आपल्याला कुंद्याची फुलं मिळालेली आहे. अजून थोडीफार चुकून कुठं राहिली असेल तर ती तोडून घेते. आता उरलेली सर्व मी फुलं तोडलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा मोठा गजरा होईल एवढी फुलं आज आपल्याला मिळालेली आहे. तर मस्त असा याचा मी गजरा बनवणार आहे. तर आता कुंद्याची ही फुलं तोडलेली आहे. अजून बरेच व्हाईट फुलं आहेत माझ्याकडे, पांढरी. तर ही कुंद्याची फुलं किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता. आता दुसरी सुद्धा आहे ना लहान आकाराचा कुंदा, काय म्हणतात त्याला मला नाही माहिती, पण मला फार आवडते ही फुलं. ही एकदम नाजूक फुलं आहेत. तर ही सुद्धा मी तोडून घेत आहे. छोट्याशा कुंडीमध्ये छोटंसं रोप आहे तरी पूर्ण गच्च भरलेलं आहे हे रोप फुलांनी. तर आता याची सुद्धा मी पांढरी फुलं सर्व तोडून घेत आहे.
जास्वंदीचे पण वेगवेगळे प्रकार लावलेले आहेत, पण गुलाबी जास्वंदीला रोज फुलं येतात आणि भरपूर येतात. बाकीच्या जास्वंदीला आहे ना 1 दिवसाआड किंवा 4 दिवसांनी 8 दिवसांनी अशी येतात. तर ही सर्व मी आता आहे ना छोटीशी जी पांढरी फुलं आहे ती मी तोडून घेतलेली आहे. अजून वेगळ्या प्रकारची सुद्धा पांढरी फुलं आहे, ती पण तोडून घेणार आहे. तर हे पहा एवढी मिळालेली आहे. आता ही वेगळीच ठेवते एका साईडला. या कुंद्याच्या झाडाच्या शेजारी जी छोटी ब्लॅक कलरची कुंडी आहे त्याच्यामध्ये ना गुलछडीचं रोप आहे. तर हे पहा एवढी आपण आता फुलं तोडलेली आहे. अजून आहेत, ती पण तोडून घेऊ. तर हे पहा इथे सुद्धा आहेत पांढरी फुलं, ती पण तोडून घेते. आता याचं नाव काय माहिती नाही, पण मला हे कुंद्याचाच प्रकार वाटतोय वेगळा. तुम्हाला माहीत असेल नाव ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता एवढी झाडं असतात ना, फक्त मला फुलं आवडतात म्हणून मी घेत असते, पण बऱ्यापैकी झाडांची काही नावं सुद्धा माहिती नसतात. पण खूप छान फुलं दिसतात म्हणून मी नवीन ना फुलझाडं आणत असते, लावत असते. तर या फुलाला काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती असेल तर. तर आता जे आहे ना ती सर्व मी तोडून घेते. ती सुद्धा या फुलाला जास्त वास नाही, हलकासा वास आहे. तर ही सर्व फुलं तोडून घेतली. तर भरपूर आपल्याला ही पांढरी फुलं मिळालेली आहे. आता जास्वंदीची फुलं, नेहमीच गुलाबी जास्वंदीला भरपूर फुलं लागतात, रोज झाड गच्चच भरलेलं असतं. तर आज सुद्धा बरीच फुलं आलेली आहे, ती तोडून घेते. इथे पांढरं जास्वंद आहे, ते पण तोडून घेते. इथे सुद्धा गुलाबी जास्वंदीची 3-4 रोपं आहेत माझ्याकडे. तर सर्व जास्वंदीला आलेली आहे. इथे तुळस आहे, तुम्ही पाहू शकता. तुळशीच्या मागच आहे ना एक पांढरं फुलांचं पण झाड आहे. तर आता ही जास्वंद सुद्धा तोडले. आता ते जे तुळशीच्या मागं जे रोप होतं ते मी आता पुढे घेतली, ती कुंडी म्हणजे ती बकेट, कारण तोडता यावं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून. तर ही सुद्धा पूर्ण गच्च भरले पांढऱ्या फुलांनी, तुम्ही पाहू शकता. तर या फुलाला खूप वास आहे, छान वास येतो याला, पण नाजूकच आहेत याच्या पाकळ्या आणि हे फुल लवकर सुकतंय, पण वास खूप छान आहे याचा. तर याची सुद्धा मी सर्व फुलं तोडून घेते. मध्ये मी ना मेथी आणि पालक लावला होता बराच, पण कुठली कीड लागली होती काही कळलं नाही, कुठल्या माशा येत होत्या. तर आहे ना त्याची सर्व कोवळी पानं सर्व आहे ना खाल्ली होती किडीने कुठल्या. आणि बीन्सचं सुद्धा लावलं होतं ना, तर बीन्सच्या सुद्धा झाडाची काय केलं होतं त्यांनी, बीन्स नव्हती खाल्ली पण त्याची सर्व पानं आहे ना खाल्ली होती किडीने. पण मी तरीही नाही औषध फवारलं, जाऊ दे म्हटलं, खायचे तर खाऊ दे. जे आपल्या नशिबात असेल ते आपल्याला मिळेल, जे त्यांच्या नशिबात असेल ते त्यांना मिळेल. चिमण्या पण बऱ्याच येत असतात माझ्या गार्डनमध्ये. तर कुंड्यांमध्ये छोटे किडे वगैरे किंवा काय असेल ना तर ते खाण्यासाठी येत असतात. पानं किंवा फुलं सुद्धा खातात चिमण्या. तर हे पहा एवढी पांढरी फुलं याची तोडलेली आहे. तर मस्त भरपूर आपल्याला फुलं मिळालेली आहे. कसं मी रोप लावलं होतं तर त्याचेच फुलं भरपूर येतात त्याला आणि त्याच्याच बिया पडून वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये रोपं तयार होतात. तर इथे माझा कारल्याचा वेल सुद्धा आहे. तर याची मी बरीच कारली तोडलेली आहे बऱ्याच वेळा. तर इथं छोटं कारलं आहे अजून. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी कारली तोडलेली व्हिडिओ शेअर केलेले आहे. आणि इथे ना शेवंती आहे, किती सुंदर कलर आहे शेवंतीचा. तर तुम्हाला आजचा गार्डनचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.